आता बघा, आपण काल परवा दशांश अपूर्णांक काय असते, दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी शिकलो, पण ते आपल्याला सराव तिथं चालू ठेवावं लागेल तर तुमच्या ते ध्यानात राहील. आता आपल्याला आपल्या गणितामधला भाग शिकायचा आहे ज्याचं नाव आहे कालमापन. कालमापन या नावामध्ये तुमच्या ध्यानात येत असेल दोन शब्द आहेत, एक आहे काल आणि दुसरा आहे मापन. आता काल हा स्टँडर्ड शब्द आहे. काल म्हणजे काळ. आता काळ बी तुम्हाला लक्षात येणार नाही. काळ म्हणजे वेळ. वेळ म्हणजे टाईम. टाईम म्हणजे वेळ असं असं वापस जाणार. काळाला मापायचं म्हणजे मोजायचं. आपण काय काय मोजतो? आपण हाईट मोजतो, वजन मोजतो. या मोजण्याच्या गोष्टी आहेत ना. आलं समजा, ते वजनामध्ये आलं. ते अंतर मोजतो आपण. आपल्याला काळ मोजता आला पाहिजे. काळ म्हणजे ही वेळ आपल्याला मोजता आली पाहिजे. वेळ कशासाठी मोजतो? कारण बघा, आपण म्हणतो की पोरं सकाळी तुमची 9:45 शाळा आहे रे, शाळेत हजर व्हा. किंवा म्हणतो की दुपारी 1:50 तुम्ही इंटरव्ह्यू संपला की शाळेमध्ये या. हे कसं कळेल तुम्हाला? स्वप्न पडते का आपल्याला? अरे चला बा 2 वाजले, चला बा 1 वाजला. घड्याळामध्ये कळते. कुठं कळते? घड्याळामध्ये. हे कधी कळलं घड्याळामध्ये? जर तुम्हाला घड्याळ कळल तरच कळल ना. बस चला घड्याळाकडे बघितलं ना, काय घड्याळ सांगणार नाही पुढून मोठा आवाज करून 1 वाजले रे सौरव शाळेत जाय. हां, मग आपल्याला काय करणार? त्या घड्याळ आपल्याला समजली पाहिजे. मग ज्यांना घड्याळ समजते म्हणजे घड्याळामधला टाईम ज्यांना ओळखता येते, मग त्यांना त्या घड्याळातलं कालमापन जमते. कालमापन फक्त घड्याळापुरतंच नसते. कालमापन 2 प्रकारचं असते. एक असते घड्याळातलं ज्याच्यामध्ये तास, नंतर असते मिनिट, नंतर असते सेकंद. हे आपण घड्याळामध्ये मोजतो. आणि दुसरे एक कालमापन असते जे आपण कालनिर्णयमध्ये करतो. कुठे करतो? कालनिर्णय असते की नाही आपल्याकडे. त्या कालनिर्णयमध्ये वार असते. तर जसं की बघ इथं कालनिर्णय आहे बघा. इथे या कालनिर्णयमध्ये काय आहे तर इकडे वार आहेत. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार. आणि या तारीख आहेत 1, 2, 3, 4 असे 31 तारखा आहेत. 1 तारीख म्हणजे 1 दिवस. हे प्रत्येक एक दिवस होय. आणि त्या एक हप्ता असते 7 दिवसांचा. हे काळ मोजायला आपण, पण कोणता काळ मोजायला आपण? दिवसाचा मोजायला आपण. पण आपल्या दिवसामधला वेळ पण मोजावा लागते ना आपल्याला. मग दिवसामधला जर वेळ मोजायचा असेल तर आपल्याला कॅलेंडर कामी येत नाही. आपल्याला कामी येते घड्याळ. आपल्याला कामी काय येते? म्हणून घड्याळातला आपल्याला टाईम ओळखता आला पाहिजे. किती वाजले घड्याळामध्ये कळलं पाहिजे. मग ते आपल्याला शिकायचं आहे. त्यासाठी आपण काय करूया? प्रत्येकाच्या घरी एक घड्याळ असते. कोणाच्या घरी ती घड्याळाची चौरसाकृती असते ना. आपल्या घड्याळ कोणती शिकायची? भिंतीवरची शिकायची. ही हाताची घड्याळ आपण नंतर शिकू. भिंतीवरची हातावरची काही वेगळी नसते, सारखीच असते. जरासा काट्या त्या आकड्यांचा वगैरे फरक असते. आकडे पण असतात पण काही घड्याळामध्ये आकडे नसतात. जसं की माझ्या घड्याळामध्ये आकडाच नाही. ओळखायचं कसं? तसं आपण भिंतीवरची घड्याळ पाहू. कोणाच्या घरी अशी चौरसाकृती घड्याळ असते आणि कोणाच्या घरी अशी गोल घड्याळ असते. ही गोल ना लेंबळी झाली अशी गोल घड्याळ असते. कोणाच्या इथं अशी ओव्हल शेप पण असते, अशी ओव्हल अंडाकृती अशी पण घड्याळ असते. आणि चौकोनीमध्ये असं चौरस असते, नाही तर असं आयत पण असते कोणाच्याकडे घड्याळामध्ये. आता आमच्याकडे घरी घड्याळ ही घड्याळ आहे, ही पण आहे, ही पण आहे. अशी नाही, पण ओव्हल शेपची नाही. हां, घड्याळाचा आकार बाहेर काही का असणार, मधले आकडे काठीसारखेच असते, त्यात फरक नसते. घड्याळ म्हटलं की असं एक आपण घड्याळ घेऊ. ही गोलवाली घड्याळ घेऊ आपण. घड्याळामध्ये दिवस असते 24 तासाचा. दिवस किती तासाचा असते? 24. मनातून कन्फ्युजन काढून टाका की दिवस 12 तासाचा असते. कारण घड्याळामध्ये 12 तास दिसते तुम्हाला. घड्याळामध्ये 12 तास दिसले म्हणजे दिवस 12 तासाचा नसते. दिवस 24 तास असते. आणि त्या दिवसामध्ये घड्याळामध्ये जसे 12 तास आहेत म्हणजे 1 तास दिवसातून 2दा वाजते. 12 2 24. म्हणजे आता जर 12 वाजले, आता 12 वाजून गेले, पण ते दुपारचे 12 होतं. आता हे 12 काल सकाळी एकदा वाजले होते. आता 12 काल नाही, म्हणजे आता याच्या सकाळी वाजले होते 12. पुन्हा सकाळी 1 वाजला, सकाळी 2 वाजला, सकाळी 3 वाजला, सकाळचे आता 4 वाजले.
5 वाजले 6. आता बघा, आता संध्याकाळची 4 वाजता शाळा सुटल्यावर म्हणजे 4 2 वाजली. संध्याकाळचे 5 वाजते तर सकाळी 5 वाजली होती म्हणजे 2 प्रत्येक अंक वाजते. म्हणून घड्याळी 12 तासाची जरी असली तर ती वेळ मोजते 24 तासाचा. वेळ किती तासाचा मोजते? 24. म्हणून आपण काय, आता काय काय घड्याळ लोकांकडे आहेत त्यांच्याकडे 24 तासाची घड्याळ आहे. हां, आणि आपण म्हणतो की नाही आता 1 वाजला, ॲक्च्युली ती 1 वाजत नसते, ती 13 वाजता. हां, कारण घड्याळ 24 तासाची आहे ना. सोपा आहे. जे 1 वाजला म्हणलो दुपारचा आपण, त्याच्यामध्ये 12 मिसळायचे, वाजले 13 वाजले. जर दुपारचे 3 वाजले आता, त्याच्यामध्ये 12 मिसळायचे, 15 वाजले, म्हणजे 24 वाजत असते. तर पण आपण ते ध्यानात नाही ठेवायचे, आपण 12 तासच ध्यानात ठेवायचे. फक्त फरक काय ध्यानात ठेवायचा की सकाळचे 12 कोणते होतं आणि दुपारचे 12 कोणते होतं. सकाळचे 6 कोणते होतं आणि सायंकाळचे 6 कोणते होतं. सकाळचे 9 कोणते होतं आणि रात्रीचे 9 कोणते होतं, हे आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला काळ 3 प्रकारे मोजावं लागेल. किती प्रकारे? 3. त्यातला पहिला प्रकार आहे सकाळ, नंतर आहे दुपार, 3 नाही 4 प्रकारे वाले. दुपार, नंतर संध्याकाळ, झापड म्हणता का याला? झापड म्हणते. सकाळ पण काय म्हणते, पहाट आहे की नाही, आणि एक रात्र. याच्यामधला सगळ्यात जे छोटा काळ आहे तो आहे संध्याकाळचा, सगळ्यात लहान काळ. मग या काळांना आपल्या टाईममध्ये विभागावं लागेल. आपल्या टाईममध्ये सकाळ म्हणलं की सकाळ केव्हाची असते माहिती आहे का? आपण पकडतो कोणती? सकाळच्या 6ची पकडतो, पण ती 6ची नसते. सकाळ असते रात्रीच्या 12 पासून ते दुपारच्या 12 पर्यंत सकाळ असते. रात्रीच्या 12 पासून रात्रीचे 12 म्हणजे कोणते 12? मध्यरात्र. मध्यरात्र हे रात्रीचे 12 आणि हे 12 जे म्हणजे दुपार, हे झाली सकाळ. रात्रीच्या 12 पासून ते सकाळ दुपारच्या 12 पर्यंत ही सकाळ. आज दुपारचे 12 म्हणलो मी, मग दुपारच्या 12 पासून ते संध्याकाळच्या 5 वाजतो, तसं 6 वाजतो. समजा 6 वाजतो दुपार. आता हे जे 12 वाजले की नेमके, या 12 पासून आपली शाळा सुटून जे 6 वाजते की नाही, ती काळ होईल दुपारचा. आता कोणी हे 5 वाजेपर्यंत पण म्हणते का 5 वाजता वाजले काय म्हणतो आपण? संध्याकाळ झाली म्हणतो आपण. पण 6ला संध्याकाळ काय म्हणते? संध्याकाळ म्हणजे संध्या म्हणजे रात्र, ती काळी व्हायली. काळी कधी होणार? जेव्हा सूर्य मावळणार. 5ला का सूर्य मावळत नाही, म्हणून 12 ते 6 हा दुपारचा काळ आहे. संध्याकाळ म्हणजे या 6 पासून ते रात्रीच्या 8 पर्यंत ही संध्याकाळ. रात्र म्हणजे फक्त रात्रीच्या 8 पासून रात्रीच्या 12 पर्यंत ही रात्र होईल. आज तसं पाहायला गेलं तर रात्री 1 वाजता पण अंधार असते, 2 वाजता पण अंधार असते, 3 वाजता पण अंधार असते. ती पाहायला रात्रच होईल, ती पाहायला रात्रच होईल. पण रात्रीच्या 12 नंतर दिवस बदलते, म्हणून आपल्याकडे सकाळ म्हणावं लागते, नाही जाणार, पण ती रात्रच असते. विषय काय आहे? दिवस कधी बदलते आपल्याला कळणं हे महत्वाचं आहे. दिवस कधी बदलते? दुसरा दिवस केव्हा येते? हां, रात्राचे 12 वाजून 1 सेकंद झाला दिवस बदलते. आता बघा 31 डिसेंबरला 2024 साल संपणार आहे. आज आहे 27 डिसेंबर. 28, 29, 30, 31 4 दिवस राहिले. 4 दिवसानंतर 2024 संपल आणि 2025 येईल. मग हे 2025 कधी येते माहीत आहे? 2024च्या 31 डिसेंबरच्या रात्रीच्या 12 वाजून 1 सेकंद झाला की 2025 येते. आणि बरेच जण शहरामध्ये लोक रात्रीच्या 12 पर्यंत 2025ची वाट पाहत येतं. कारण रात्रीच्या 12 नंतर 2025 येणार आहे ना, जानेवारी महिन्यातला 1 तारीख. मग बांब फोडणार, ते असे पिचकाऱ्या उडवणार, डान्स करणार, खाणार पिणार, फुलं वाहणार, ऐश करणार. आपल्या इकडे आपण मस्त झोपी जातो. सकाळी उठल्यावर कसं असते, जे माणसं कामं करतात त्याला दिवस कोणता, कालचा दिवस आजचा दिवस उद्या दिवस सारखाच आहे. आणि ज्याला कामं करून करून काही खाय पिया जरा सुरती, मग आईश करावं वाटते, मग त्याला सुचते नवीन सालन पिलन. शेतकऱ्याला काय आहे, गरीब लोकाला त्याला काय कालचा दिवस आजचा दिवस सारखाच. त्याला जर कोणी सकाळी जाऊन म्हणलं बा हॅपी न्यू इयर, काय म्हणते हॅपी न्यू इयर, मला कालचा दिवस सारखाच आहे पाहून. पण लक्षात ठेवायचं की रात्रीच्या 12 नंतर दिवस बदलते. दिवस काही सकाळी बदलत नाही. आता आपल्याला घड्याळ शिकायची. तुम्हाला 24 घंटे मी काय सांगितले, आपल्याला एवढं ध्यानात पाहिजे की हे जे 12 वाजले हे रात्रीचे होतं की दुपारचे होतं, हे जे 9 वाजले ते रात्रीचे होतं की सकाळचे होतं, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं. आता आपण घेऊया मंगाच्या सांगितल्याप्रमाणे
घड्याळ. हे मी गोल घड्याळ घेतली. आता मी काय करतो, या घड्याळामध्ये सगळ्यात अगोदर तास मांडतो. काय मानतो? घड्याळामध्ये तास किती असते तर 12. पण ॲक्च्युली दिवस किती तासात असते? 24. आता 12 तास मांडतो. तुम्हाला पण घड्याळ काढता येते पुरव. फक्त काढताना काय करायचं, तुम्ही काढायचे नाही, फक्त पहा. काढताना काय करायचं, अगोदर 4 आकडे मेन हात 12 लिहायचा. 12च्या सरळ खाली 6 लिहायचा. इथं 3 लिहायचा. हे जर 4 आकडे लिहून घेतले, बाकीचे आकडे लिहायला सोपे जाते. बरेच जण काय करतात 12 1 2 3 लिहितं, मग ते मोजमाप बरोबर होत नाही, बरोबर अंतरावर लिहिता येत नाही. मग या दोघांच्या मध्ये लिहायचे, या दोघांच्या मध्ये लिहायचे, या दोघांच्या मध्ये लिहायचे, मग या दोघांच्या मध्ये लिहायचे. आता 12 आणि 3च्या मध्ये 1 आणि 2 आहे. मग ते लिहिताना काय करायचं, अगोदर टिंब मारून घ्यायची. याला पण एक टिंब मारायचा, म्हणजे काटा बरोबर त्या टिंबावर आला पाहिजे. काटा आहे की नाही, असं इथं गेला, इथं की काय म्हणतो 12 वाजले म्हणतो, तसं नाही अर्थ. काटा कुठे झाला पाहिजे, याच्यावर एक टिंब असते, याच्यावर एक असा टिंब असते इथं, बरोबर त्या टिंबाच्या रेषेमध्ये काटा गेला तर 12 वाजले. म्हणून ते टिंब देणं महत्त्वाचं आहे. मग इथे एक टिंब, हा 1चा टिंब, हा 2चा टिंब, हा 3चा टिंब, हा 4चा टिंब, हा 5चा टिंब, हा 6चा टिंब, हा 7चा टिंब, हा 8चा टिंब, हा 9चा, 10चा आणि 11चा. झाले. आता आपण काय करायचे, आकडे मांडून घ्यायचे. बाकीचे आकडे काय करतो मी जराशे अलग कलरनं मांडतो, उठून दिसावा म्हणून. मग हे 1 2 4 5 7 8 10 11 झाले 12 तास. हो सर. ही झाली घड्याळ 12 तासाची घड्याळ झाली. आता घड्याळामध्ये आहे की नाही, मध्यभागी असं तर काठी. मग इथं असं काय करायचं, बरोबर मध्यभागी असा गोल करून घ्यायचा. केला गोल. आता तुम्हाला मी काट्याची माहिती सांगतो. घड्याळामध्ये असतात काटे 3. त्याच्यामधला एक काटा एकदम हळू चालते, ते आपल्याला दिसतच नाही चालायला. दिसते का त्याला? दिसत नाही. त्याची लांबी असते कमी आणि जाडी असते जास्त, मिंट काट्यासारखी. मग त्याला म्हणायचं तास काटा. त्याला काय म्हणायचं? तास काटा काय करते, घंटा संपला, तास संपला की सांगते आपला. हां, सांगते म्हणजे या तासाहून त्या तासावर, या तासाहून त्या तासावर ते हलते. एका घंट्यामध्ये त्याची हालचाल इतकीच होती, एवढीच. इथं असेल तर इथून इतकाच येणार, इथं जर असेल तर इथून इतकाच येणार, इथं जर असेल तर इथून इतकाच येणार. त्याची हालचाल एका घंट्यामध्ये एवढीच होणार. हे झाला तास काटा. तास काटा कधी हलते माहिती आहे का? ज्या वेळेस 1 तास होते. काय होते? 1 तास. नंतर असते मिनिट काटा. नाही हलत राहते, हळू हलत राहते, पण दिसत नाही आपल्याला. नंतर असते मिनिट काटा. कोणता असते? मिनिट काटा म्हणजे तो दर मिनिटाला एक पुढे जाते ते. असा त्याला पूर्ण घड्याळाचं एक चक्कर मारावं लागते. तासाला घड्याळाचं एक चक्कर मारावं लागते. आणि घड्याळाच्या एका चक्रामध्ये मिनिटं किती असतात? 60 मिनिटं असतात. आता 60 मिनिटाचं आणि या तासाचा एक फॉर्म्युला आहे. 60 मिनिटं म्हणजेच 1 तास. 60 मिनिटं म्हणजेच काय? 1 तास. 60 मिनिटं म्हणजेच 1 तास. आता हे मिनिटं कशी तुम्हाला सांगतो मी. आता बघा, हे जे गुलाबी टिंब दिसले ना, हे तास होते. काय होतं? आता या गुलाबी टिंबाच्या मध्ये आहे की नाही, दुसरे आणखी 5 टिंब असतात. हे बघ, 1 2 3 4 हे 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 असे हे 60 झाले की नाही. मग हे मिनिट काटा एवढं पूर्ण चक्कर मारणार आणि हे चक्र म्हणजे 60 मिनिटं. आता आणखी काटा असते. मिनिट काटा कसा असते? मिनिट काटा लांब असते, जाड असते. दुसरा असते सेकंद काटा.
कोणता काटा असते? सेकंद काटा. ते सारखा सेकंद काटा हा सारखा फिरते. बारीक असते, जाडीला आणि लांब असते, हो. आणि हा सारखा फिरतो. तो दिसतो आपल्याला स्पष्ट फिरायला. मिनिट काटा पण दिसते बरं, लई बारकाईने पाहावं लागते, पण सेकंद काटा तर आपल्याला स्पष्ट दिसते चालेल आपल्याला. हो. असं. हे जे फिरायला की नाही, हे सेकंद काटा आपल्याला स्पष्ट दिसते चालायला. सर इथे म्हणलं नाही. मग सेकंद काटा आहे की नाही, घड्याळाचे एका मिनिटामध्ये 60 चक्रा मारते. नाही, एका मिनिटामध्ये एकच चक्र मारते. हा, एका मिनिटात. पूर्ण याच्यामध्ये एका मिनिटामध्ये एक चक्र मारते. आणि त्याची एक चक्र म्हणजे एका मिनिटाची, त्याची एक चक्र म्हणजे 60 सेकंद. 60 सेकंद. जसं मिनिट काट्याची एक चक्र म्हणजे 60 मिनिट, 60 मिनिट. आता ती सेकंद काट्याची एक चक्र म्हणजे 60 सेकंद. मग जसा 60 मिनिटं म्हणजे एक तास, 60 मिनिटं म्हणजे एक तास, 60 सेकंद म्हणजे काय? 60 सेकंद म्हणजे एक मिनिट. एक मिनिट. तू घंटा म्हणली. घंटा आणि तास एकच, घंटा आणि तास एकच, घंटा आणि तास एकच. एक घंटा किंवा एक तास म्हणजे 60 मिनिटं, आणि 60 सेकंद म्हणजे एक मिनिट. 60 सेकंद म्हणजे एक मिनिट. याचा अर्थ काय व्हायला, हे जे सेकंद काटा आहे याला दर मिनिटाला पूर्ण चक्कर पूर्ण करावं लागते. म्हणजे याला आहे की नाही 60 चक्र पूर्ण करावं लागते. 60 चक्कर कायला म्हणते तू? 60 चक्र. पाय दुखत नाही तर? हां. थोडक्यात एवढं ध्यानात ठेवायचं की 60 मिनिटं म्हणजे एक तास, हे महत्त्वाचं आहे, आणि 60 सेकंद म्हणजे एक मिनिट. एक मिनिट. सध्या आपण एवढं शिकलो, याच्या पुढचा भाग आपण दुपारी शिकू. शिकू.